रघुवीर समर्थ। गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा। आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राचे आटणे। घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र। जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी। जय जय रघुवीर समर्थ। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई या उभयतांना मनपूर्वक वंदन करते। श्रीकृष्ण आणि अर्जुन यांना सुद्धा मनपूर्वक वंदन करते आणि ज्ञानेश्वरीच्या वर्गासाठी जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। नव्या परिस्थितीमुळे नवीन पद्धतीने प्रवचन करण्याचा प्रयत्न, आपल्या समोर वर्गाला खंड पडू नये आणि आपलं ज्ञानसत्र जे आहे ते चालूच राहावं, आपला अभ्यास चालूच राहावा म्हणून यूट्यूबच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। या वेळेला आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। पहिल्या अध्यायामध्ये आपण काही बुद्धीला झालेले कुयोग पाहिलेले आहेत की अर्जुनाची मोहामुळे कशी परिस्थिती झालेली होती। आता या दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा सुरुवातीला असेच त्याच्या बुद्धीला झालेले जे काही मोहामुळे निर्माण झालेले कुयोग आहेत ते आपण ज्ञानेश्वरीच्या आधारे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि त्याला झालेले कुयोग ते आपल्या बुद्धीला सुद्धा अधूनमधून होत असतात, तेव्हा त्या कुयोगातून बाहेर पडण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आणि ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला काय सांगितलेलं आहे ते पाहण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत। डिप्रेशनमध्ये गेलेल्या मनाला, खचलेल्या मनाला, किंकर्तव्य मूढ झालेल्या मनाला त्यातून बाहेर कसं काढायचं याचं सुंदर ट्रेनिंग या भगवद्गीतेच्या आधारे आपल्यासमोर श्रीकृष्णांनी फार सुंदर पद्धतीने करून ठेवलेलं आहे की अर्जुनाची तो कशा पद्धतीने या ठिकाणी समजूत घालत आहे आणि त्याला त्या विचारातून, त्या मोहातून बाहेर पडण्यासाठी कुठले विचार आता त्याला द्यायला पाहिजेत हे लक्षात घेऊन भगवंत त्याच्याशी कसे वार्तालाप करतात ते अतिशय सुंदर पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा इथे रंगवलेलं आहे। तेव्हा ते पाहण्याचा आपण प्रयत्न करूयात। या ठिकाणी सुरुवातीलाच श्री गुरूंचं वर्णन करणाऱ्या ओव्या वगैरे या ठिकाणी नाही आहेत, पण श्लोकच सुरुवातीला या ठिकाणी संजयू वाच म्हणजे संजयाच्या मुखातून आलेला श्लोक या ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेला आहे की अर्जुनाचं चित्त कसं झालेलं आहे, डोळे अश्रूंनी भरलेले आहेत, शरीर पूर्ण कंपायमान झालेलं आहे, चित्त त्याचं जे आहे ते अत्यंत व्याकुळ झालेलं आहे आणि असा विषाद त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। अर्जुन सद्यस्थितीमध्ये पूर्णपणे काय झालेलं आहे तर डिप्रेशनमध्ये गेलेला आहे आणि त्याला या ठिकाणी आता भगवंत काय उपदेश करतात ते आपल्याला पाहायचं आहे। सुरुवातीलाच भगवंतांनी त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर भगवंताच्या मनात असं येतं की अर्जुनाच्या मनामध्ये हे असं पाप का बरं निर्माण झालं की तो स्वतःच्या स्वकर्तव्यापासून, क्षत्रियाचं जे आद्य कर्तव्य आहे त्याच्यापासून तो असा दूर का बरं जात आहे। भगवान
या ठिकाणी म्हणतायत दुसऱ्या श्लोकामध्ये, भगवद्गीतेच्या दुसऱ्या श्लोकामध्येच आपल्यासमोर 2 कुयोग या ठिकाणी सांगितलेले आहे. एक आहे कश्मल योग. कश्मल शब्दाचा अर्थ आहे अज्ञानाचा चिखल. आणि अशा अज्ञानाच्या चिखलामध्ये सद्यस्थितीमध्ये अर्जुन जो आहे तो पूर्णपणे रुतलेला आहे, बुडालेला आहे. त्याच्यातून बाहेर कसं पडावं हे त्याला उमजेनासं झालेलं आहे. आणि ह्या दोषातून त्याला बाहेर काढण्यासाठी भगवंत त्याला हळूहळू त्याचं जे पूर्वी केलेलं सुंदर पद्धतीचे त्यांनी केलेले जे युद्ध आहेत त्या प्रसंगी तो कसा वागलेला आहे त्याची त्याला पुनरपी आठवण करून देऊन ह्या अज्ञानाच्या चिखलातून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. कारण हा अज्ञानाचा चिखल जो आहे तोच कुयोगांचं, आपल्या चित्ताला होणाऱ्या सगळ्या कुयोगांचं मूळ कारण जर काय असेल तर आपल्या ठिकाणी असणारं आपल्या स्वरूपाचं अज्ञान. आणि या अज्ञानातून आता त्याला पूर्णपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न भगवंत करतायत. ते त्याला म्हणतायत त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी की तू शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो, तुझी या लाठेपणाचा आवो तिही लोकी. की हे अर्जुना, तू कसा आहेस तर अत्यंत शूरवीर धैर्यवान असा तू आहेस. सगळ्या क्षत्रियांमध्ये तुझ्या कीर्तीची पूर्णपणे ग्वाही पसरलेली आहे. सर्व क्षत्रियांचा तू राजा आहेस आणि तुझ्या बलाढ्यपणाची प्रतिष्ठा जी आहे ती तिन्ही लोकांमध्ये काय झालेली आहे तर प्रसिद्धीला पावलेली आहे. मग असा तू असताना सुद्धा एवढं खचून जाण्याचं कारण काय आहे. त्यानंतर त्याला परत सांगतायत, तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचांचा ठावो फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. की प्रत्यक्ष युद्धामध्ये तू महादेवाला सुद्धा हरवलेला आहेस. त्यानंतर निवात कवच नावाचा जो राक्षस आहे त्या राक्षसाचा वध करून त्याचा ठाव ठिकाणं सुद्धा तू पूर्णपणे नष्ट केलेला आहेस. आणि द्वैतवनामध्ये गंधर्वांशी तू अपूर्व असे युद्ध केलेले आहेस. त्याचा तुला विसर पडलाय का. विचारी तू अर्जुनू की कारुण्ये कीजसी दिनू, सांगपा अंधकारे भानू ग्रासीला आथी. या ठिकाणी भगवंत त्याला म्हणत आहेत की अर्जुना, तू खरोखरीच विचारी आहेस असं तुला वाटतंय ना. मग तुला आत्ता या अकारण असणाऱ्या कारुण्याने का बरं या ठिकाणी हीन करून टाकलेलं आहे. तुझ्या चित्तामध्ये का बरं अज्ञानाचं दैन्य निर्माण झालेलं आहे. हे तुला आता ह्या युद्धभूमीवर असताना ह्या प्रकारचं कारुण्याने ग्रासलेलं तुझं जे मन आहे ते तुला परत परत मागे खेचत आहे. आता अंधार कधी सूर्याला गिळतो का. गिळत नाही ना. मग तू इतका शूरवीर असताना तू एवढं खचण्याचं कारण काय आहे. सिंहासी झोंबे कोल्हा, ऐसा अपाडू आथिके जाहला, परितोत्वा साच केला आजी येथ. की कोल्हा कधी सिंहाशी झुंजतो का. असे अशक्य कधी शक्य होते का. परंतु तू मात्र आज येथे हे काय करून दाखवलेलं आहे. जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवत आहेस. इतक्या धीराचा शूरवीर असताना सुद्धा अत्यंत कारुण्याने खचलेला असं या ठिकाणी तू दिसतो आहेस. आणि त्याच्यातून तुला आता बाहेर पडायचं आहे. म्हणजे अज्ञानाचा चिखलामध्ये रुतणं हा एक आपल्या बुद्धीला झालेला कुयोग आहे. आता इथं अज्ञान शब्दाचा अर्थ आहे स्वस्वरूपाची जाण नसणं, ज्ञान नसणं. याला अज्ञान असं म्हटलेलं आहे. त्यानंतर अनार्यजुष्ट, अस्वर्ग्य आणि अकीर्तिकर योग असा अर्जुनाच्या चित्ताला झालेला आहे. आता म्हणजे काय तर आर्यवृत्तीला न शोभणारे असे कितीतरी विचार त्याच्या मनामध्ये एकापाठोपाठ एक येत चाललेले आहेत. त्यानंतर युद्धापासून परावृत्त होणं म्हणजे स्वर्गापासून त्याला वंचित ठेवणारे विचार सुद्धा त्याच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि ही जी तुझी पूर्ण त्रैलोक्यात पसरलेली कीर्ती आहे की अर्जुनासारखा धनुर्धर दुसरा कोणी नाही, ती कीर्तीला सुद्धा या ठिकाणी कलंक लागण्याची वेळ आता आलेली आहे. ह्या पद्धतीने त्याला सांगतायत की ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे तर सांडी हे मूर्खपण,
उठी गे धनुष्य बाण, संग्रामी हे कवन, कारुण्य तुझे. की उठ, असा मूर्खपणा करू नकोस, जे तुझ्या लौकिक जीवनात सुद्धा शोभणारं नाही, जे इहलोक आणि परलोक यांना सुद्धा दुष्कीर्ती निर्माण करून देणारे विचार आहेत, ते विचार आता तू मागे टाकून दे, सोडून दे. असा मूर्खपणा करू नकोस, धनुष्यबाण खाली टाकू नकोस आणि युद्धापासून परावृत्त होऊ नकोस. या रणभूमीवर आल्यानंतर तुझ्या ठिकाणचे हे विचार जे आहेत ते तुला अत्यंत मागे खेचून नेणारे आहेत. तेव्हा त्या विचारांचा लवकरात लवकर काय कर, तर पूर्णपणे चित्तातून त्याचा नाश कर. हे अस्तिये कीर्तीसी नाशू. सद्यस्थितीमध्ये जे विचार तुझ्या मनात निर्माण होत आहेत ते तुझ्या आतापर्यंतच्या कीर्तीचा पूर्णपणे नाश करणारे आहेस. आणि पारत्रिकासी अपभ्रंशू, की तुझं पारलौकिक जीवन सुद्धा त्याच्यामुळे व्यवस्थित संपन्न होऊ शकत नाही. आणि म्हणून जगन्निवास अर्जुनाला म्हणतात की हे जे विचार आहेत त्या विचारांचा तू जितक्या लवकर त्याग करशील तितकं तुला तुझ्याजवळ असणारं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याची तुला आठवण होईल. म्हणजे पहा की जो या मोहग्रस्त अवस्थेमुळे, अज्ञानामुळे तो स्वतःचा शूरपणा, वीरपणा, धैर्य, त्यानंतर युद्ध करण्याची जी त्याची ताकद आहे ती सगळी तो विसरून चाललेला होता. आणि त्याची या ठिकाणी भगवंत त्याला त्याच्या अज्ञानाच्या चिखलातून बाहेर काढण्यासाठी परत परत त्याला या ठिकाणी ती आठवण करून देत आहेत. त्यानंतर दुसऱ्याच श्लोकामध्ये आपल्यासमोर अजून या ठिकाणी एक दुसऱ्या अध्यायातल्या 3ऱ्या श्लोकामध्ये क्षुद्र हृदय दौर्बल्य योग, की क्षुद्रतेकडे नेणारा अंतःकरणाचा जो दुबळेपणा आहे, कचखाऊ वृत्ती आणि अवसानघातकीपणा आहे, त्याला सुद्धा इथं बुद्धीचा कुयोग असं म्हटलेलं आहे. येणे संग्रामाचेनी अवसरे, एथ कृपाळूपणे नुपकरे, हे आताची काय सोयरे जाहले तुझे. अरे तू सांगितलंस की दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ उभा कर, त्याप्रमाणे या ठिकाणी मी काय केलेलं आहे तर हा रथ आणून उभा केलेला आहे. आणि इथं आल्यानंतर तू सगळे तुझ्या नातेवाईकांना पाहिलंस. या नातेवाईकांना तू आधी ओळखत नाहीस का? त्यांचा स्वभाव कशा प्रकारचा आहे हे तुला कळलेलं नाही का? त्यांनी आजपर्यंत तुला किती त्रास दिलेला आहे पांडवांना ते तुझ्या लक्षात नाही का? तर हे सगळं तू आठवून बघ आणि या ठिकाणी तुला एकदम त्यांच्याविषयी प्रेमाचा या ठिकाणी पुळका आलेला आहे. हे जे तुझे सद्यस्थितीतले विचार आहेत ते विचार कसे आहेत तर तुझ्या हृदयाला दुबळेपणा आणणारे आहेत. तुझी जी सध्याची वृत्ती निर्माण झालेली आहे ती कचखाऊ वृत्ती आहे. आणि कचखाऊ वृत्ती म्हणजे आधी शूरवीरपणाने ते काम करायला जायचं आणि तिथं प्रत्यक्ष करायची वेळ येते तेव्हा मात्र आपलं मन जे आहे ते आपल्याला मागं खेचून आणतं. त्याला कचखाऊ वृत्ती असं म्हटलेलं आहे. आणि हा अवसानघातकीपणा जो आहे त्याचा तू आता त्याग करायला पाहिजे. येणे संग्रामाचेनी अवसरे, एथ कृपाळूपण नुपकरे, हे आताची काय सोरे झाले तुझं. की या युद्धाच्या प्रसंगी असा कृपाळूपणा तुझ्या अंतःकरणात निर्माण होणं शत्रूच्या विषयी हे काही बरोबर नाही. आणि हे काय तुझ्या आत्ताच सोयरे झालेले आहेत का? आधीपासून तुला त्यांची सगळी जी काय वागणी आहे ती तुझ्या पूर्णपणे लक्षात असायला पाहिजे. हृदयाचे ढिलेपण, येथ निकयासी नव्हे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. की युद्धभूमीवर शत्रूशी लढायला आल्यानंतर असा हृदयाचा जो ढिलेपणा आहे, कचखाऊ वृत्ती आहे, अवसानघातकीपणा आहे, क्षुद्रतेकडे नेणारे सतत जे अंतःकरणामध्ये विचार निर्माण होत आहेत ते काही तुला व्यवस्थित युद्ध करू देणार नाहीत. आणि ह्या कचखाऊ वृत्तीमुळे, या क्षुद्रतेकडे नेणाऱ्या विचारांमुळे तुझं ह्या ठिकाणी काय होणार आहे तर पतनच होणार आहे. आणि युद्धभूमीवर आल्यानंतर त्या भूमीला पाठ दाखवून पळणं हे क्षत्रियाला अजिबात शोभत नाही. आणि म्हणून तू काय कर तर याचा पूर्णपणे त्याग करण्याचा प्रयत्न कर. त्यानंतर अजून एक या ठिकाणी आपल्यासमोर मांडणी आहे. आता 4 ते 6 ह्या श्लोकांमध्ये अर्जुनाला परत
भगवंताशी बोलावंसं वाटतंय आणि तो आपल्या मनातले जे विचार आहेत ते सगळे त्या भगवंताजवळ मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. भगवंताला तो सांगतोय की हे मधुसूदना, शत्रुनाशना, श्रीकृष्णा, या युद्धामध्ये भीष्माशी, द्रोणाशी बाणांनी स्पर्धापूर्वक युद्ध करावं हे मला शोभण्यासारखं आहे का? की जे आपले माता पिता आहेत, ज्यांनी आपल्याला खांद्यावर खेळवलेलं आहे, ज्यांनी मला शस्त्रविद्या शिकवलेली आहे, ज्यांचा मी अत्यंत लाडका आहे, अशा गुरुजनांची, अशा पितामहांची सेवा करायची सोडून त्यांच्याशी युद्ध करणं हे मला शोभण्यासारखं आहे का? असा प्रश्न तो त्या ठिकाणी विचारतो. की जे संत आहेत, जे वृद्ध आहेत, जे आपले पूर्वज आहेत, त्यांची वास्तविक पाहता काय करायची असते? तर त्यांची सेवा करायची असते. त्यांच्या चित्ताला आनंद देईल असं काहीतरी आपण वर्तन करायचं असतं. त्यांना वारंवार नमस्कार करायचा असतो. पण या ठिकाणी तर त्यांना बाण मारण्यासाठीच मला यावं लागलेलं आहे, हे बरोबर आहे का? असा तो प्रश्न विचारतो. त्याच्या अंतःकरणामध्ये यावेळेला द्रोणाचार्यांनी, कृपाचार्यांनी, त्यानंतर भीष्माचार्यांनी त्याच्यावर केलेलं अत्यंतिक असणारं प्रेम, आता हे प्रेम कशामुळे होतं? तर अर्जुनाच्या जवळ असणाऱ्या गुणांमुळे त्यांचं प्रेम होतं आणि शिवाय ते त्याच्या नातेसंबंधामध्ये सुद्धा होते. तर ते सगळं त्याला या ठिकाणी आठवायला लागलं. आणि अशा माझ्या या गुरुजनांना, अशा माझ्या या थोर मोठ्या असणाऱ्या लोकांना मी माझ्या बाणाने विद्ध करून टाकावं का? आणि त्यांना मारून मिळणारं जे राज्य आहे ते राज्य मला काय सुख देणार आहे? या पद्धतीचे विचार जे आहेत ते त्याच्या मनामध्ये अतिशय काय करायला लागलेले आहेत? तर गोंधळ घालायला लागलेले आहेत. की ज्या गुरुजनांचा माझ्या चित्तामध्ये अतिशय आदर आहे. कशामुळे आदर आहे? तर त्यांनी केलेलं तप, त्यांचा असणारा आचार, त्यानंतर त्यांनी केलेलं अध्ययन, हे सगळं त्यांनी आमच्यासाठी करून आम्हाला काय केलेलं आहे? तर पूर्णपणे ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग असं असताना सुद्धा मी त्यांच्यावर शस्त्र चालवावं का? ह्या पद्धतीची शंका जी आहे ती अर्जुनाच्या मनामध्ये या ठिकाणी पूर्णपणे त्याचं चित्त काय करायला लागलेली आहे? तर व्याकुळ करायला लागलेली आहे. तो म्हणतो की या ठिकाणी युद्ध करून मी काय मिळवणार आहे? एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारूनी बोलिलो येथे, परा निके काय या परवते ते तुम्ही जाणा. की आता या ठिकाणी तो अर्जुन जो आहे तो आपल्या मनातले सगळे विचार भगवंताला या ठिकाणी सांगत आहेत. पण आपण जे विचार या ठिकाणी मांडतो आहोत त्या विचारांमुळे भगवंताला यत्किंचित सुद्धा त्या ठिकाणी त्या आपल्या विचारांविषयी काही उत्सुकता वाटत आहे असं त्याला दिसत नाहीये. तो त्या ठिकाणी त्याच्या लक्षात येतं की आपल्या सगळ्या बोलण्याकडे भगवंत जे आहेत ते दुर्लक्ष करत आहेत. मग त्याच्या परत असं लक्षात येतं की सत्वगुणी असल्यामुळे त्याच्या हे लक्षात येतंय बरोबर की अरे भगवंताचं आपल्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नाहीये. याचाच अर्थ ते आपल्या बोलण्याकडे ज्या अर्थी दुर्लक्ष करत आहे त्या अर्थी आपलं कुठंतरी काहीतरी विचारांमध्ये चुकत आहे, हे त्या अर्जुनाच्या बरोबर लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून तो 6व्या श्लोकामध्ये म्हणतो की एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारूनी बोलिलो येथे, परी निके काय या परवते ते तुम्ही जाणा. की माझ्या मनातले तर सगळे जे विचार आहेत ते या ठिकाणी मी तुला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण माझं काही कुठं चुकत असेल तर हे भगवंता नेमकं आता मी काय करायचं आहे त्याचा निर्णय तूच या ठिकाणी मला सांगशील. आता ऐसिया ते वधावे की अव्हेरुनिया निघावे, या दोही माझी बरवे ते नेणो आम्ही. की आता युद्धाकरिता आलोच आहे म्हणून या सगळ्यांना मारावं का पूज्य व प्रेमळ असल्यामुळे या युद्धाचा त्याग करून मी या ठिकाणाहून निघून जावं, ह्याचा निर्णय जो आहे तो माझा मला या ठिकाणी करता येत नाही. म्हणजे अर्जुन जो आहे तो धर्मसंकटामध्ये सद्यस्थितीमध्ये काय झालेला आहे तर अडकलेला आहे. आणि तो म्हणतो आता ह्याच्यातून माझी सुटका जी आहे ती दुसरं कोणीही करू शकणार नाही. मग 7व्या श्लोकामध्ये भगवद्गीतेच्या 7व्या श्लोकावर टीका करत असताना आपल्या समोर आहे की आता त्याच्या चित्ताला अजून एक कुठला कुयोग प्राप्त झाला होता तर कार्पण्य दोषो पहत योग असं त्याचं नाव दिलेलं आहे. इथं कार्पण्य शब्दाचा अर्थ आहे की वैचारिक दारिद्र्य.
आणि वैचारिक दैन्यामुळे या ठिकाणी अर्जुनाची बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखी झालेली होती। कारण जे विचार शूरवीर अर्जुनाच्या मनात ह्या ठिकाणी असायला हवेत युद्धभूमीवर आल्यावर, ते विचार त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी स्फुरण पावत नसून त्याच्याबरोबर उलटे विचार की युद्धच नको, युद्धातून निघून जावं, भिक्षा मागून संन्यास घेऊन आपण जीवन व्यतीत करावं, हे भोग नको, ह्या पद्धतीचे क्षत्रियाला न शोभणारे जे विचार आहेत ते त्याच्या मनामध्ये सारखे निर्माण होत होते आणि त्याला वैचारिक दारिद्र्य असं म्हटलेलं आहे। आणि ते दारिद्र्य त्याच्यामुळे, त्या दैन्यामुळे त्याची बुद्धी जणू काही काय झालेली आहे तर भ्रष्ट झाल्यासारखी झालेली आहे। आता आपली बुद्धी भ्रष्ट झालेली आहे एवढं तरी त्याच्या लक्षात आलं, हा सत्वगुणाचा परिणाम आहे, हा त्याने आधी केलेल्या पुण्यकारक गोष्टीचा परिणाम आहे। आणि त्यामुळे त्याच्या आतमध्ये असणारा तो सत्वगुण मध्येच काय करत होता तर वर येत होता आणि आपलं कुठंतरी चुकत आहे हेही त्याच्या हे सगळं निवेदन करत असताना सुद्धा मधून मधून सारखं लक्षात येत होतं। आणि या ठिकाणी ज्या वेळेला तो ह्या पद्धतीचा धर्मसंकटात अडकल्यासारखा झाला, काय करावं हे त्याच्या बुद्धीला ज्या वेळेला सुचेन असं झालं, त्यावेळेला तो या 7व्या श्लोकामध्ये भगवंताला म्हणतो की शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, की हे भगवंता काय करावं ते मला काही कळत नसल्यामुळे मी आता तुला पूर्णपणे शरण आलेलो आहे, शिष्यभावानी शरण आलेलो आहे। आणि शिष्यभावानी ज्या वेळेला आपण गुरुला शरण जातो त्यावेळेला इथून पुढे ते जे सांगतील तेच आपण करायचं, ह्या ठिकाणी असा निश्चय जो आहे तो सत्शिष्याचा त्या ठिकाणी पूर्णपणे होऊन जातो किंवा होऊन जावा, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। की आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने भगवंताच्या लक्षात आलं की आत्मस्वरूपाचंच अज्ञान असल्यामुळे ह्याच्या चित्तामध्ये ह्या प्रकारचे दोष जे आहेत ते दोष निर्माण झालेले आहेत आणि ते निर्माण झालेले त्याच्या लक्षातही आलेले आहेत। हे महत्त्वाचं आहे की निर्माण आपल्या ठिकाणी चुकीचे विचार निर्माण होत आहेत हे लक्षात येणं ही परमार्थाची पहिली पायरी आहे। की आपलं आपल्यावर जर लक्ष असेल तर आतमध्ये काय प्रकारचं स्फुरण आहे, जे मनामध्ये येते ते बरोबर आहे की नाही, आपल्याला वासनानुसारी पुढे वागायचं आहे का शास्त्रानुसारी संतांनी दिलेल्या विचारानुसारी वागायचं आहे, हे आपल्या लक्षात असायला पाहिजे। इथं तो म्हणतोय की आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरेथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे, की मोहामुळे माझं चित्त जे आहे ते अत्यंत व्याकुळ झालेलं आहे। आता मोह शब्दाचा इथला अर्थ कुठला आहे तर मी म्हणजे अर्जुन आहे आणि हे संपूर्ण समोरचे जे आहेत ते माझे स्वजन आहेत, बांधव आहेत आणि त्यांना मारणं हा पापाचार आहे। ह्या पद्धतीचे जे विचार त्याच्या मनात निर्माण झालेले आहेत त्याला या ठिकाणी मोह म्हटलेला आहे। आणि अत्यंत मोहाकुल झालेलं त्या विचारांमुळे चित्तामध्ये अत्यंत खळबळ त्या ठिकाणी माजलेली आहे आणि त्याचं चित्त अत्यंत व्याकुळ झालेलं आहे। त्याचं वर्णन करतायत ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी की तिमिर विरुद्ध जैसे दृष्टीचे तेजभ्रंशे, मग पासीच असता न दिसे वस्तू जात, की आपल्या डोळ्यामध्ये काचबिंदू किंवा मोतीबिंदू ह्या पद्धतीचा विकार निर्माण झाल्यानंतर अगदी अत्यंत जवळ असणारी एखादी वस्तू सुद्धा आपल्या दृष्टीला दिसत नाही, असं त्या दृष्टीचं तेज जे आहे ते चाललं जातं। अत्यंत जवळ असून सुद्धा ते तुम्हाला आम्हाला दिसू शकत नाही, कारण ज्या डोळ्यांनी ते पाहायचं आहे त्या डोळ्यांमध्येच काय निर्माण झालेलं आहे तर विकार निर्माण झालेला आहे, रोग निर्माण झालेला आहे आणि म्हणून जवळची वस्तू सुद्धा दिसेनाशी झालेली आहे। त्याच पद्धतीने अज्ञानामुळे, मोहामुळे तुमच्या आमच्या बुद्धीमध्येच विकार निर्माण होतात, बुद्धीचं सदोष होते आणि मग अत्यंत जवळ असणारं म्हणजे स्वतःचं स्वरूप अत्यंत आपल्या जवळ असून सुद्धा आपल्याला त्याची जाण जी आहे ती मात्र होत नाही। इथं अर्जुन म्हणतो की देवा तैसे मज जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता काय हित आपुले तेही नेणे, की देवा आत्ता या ठिकाणी माझी परिस्थिती ही अशीच झालेली आहे आणि त्यामुळे माझं मन जे आहे ते भ्रांतीने ग्रस्त झालेलं आहे।
फार महत्त्वाचं आहे की आपल्याला भ्रांती निर्माण झालेली आहे, आपण भ्रांतीच्या विचारांमध्ये अडकलेले आहोत हे लक्षात आल्याशिवाय आपल्याला त्या बंधनातून सुटावंसं कधीच वाटणार नाही. मग भ्रांती कुठल्या आहेत? वारंवार पूर्ण ज्ञानेश्वरीचा अभ्यास होईपर्यंत आपल्याला त्या भ्रांतीचा वारंवार उल्लेख करावा लागणारच आहे. त्या 3 भ्रांती कुठल्या आहेत? चुकीच्या कल्पना कुठल्या आहेत आपल्या मनामध्ये? तर मी देह आहे ही कल्पना, याला देह तादात्म्य असं म्हणतात. त्याला देह तादात्म्य भ्रांती. आता भ्रांती म्हणजेच भ्रम, भ्रम म्हणजेच भास, भास म्हणजेच अध्यास, या पद्धतीचे हे शब्द आहे. जे जसं आहे तसं न दिसता त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी काहीतरी विपरीत दिसणं, विपरीत भासणं, याला भ्रांती असं म्हटलेलं आहे. आणि ही पहिली भ्रांती देह तादात्म्य, मी आत्मरूप असून सुद्धा मी देह आहे असं मला वाटणं आणि त्या देह तादात्म्यात मी अडकून पडणं, याला पहिली भ्रांती असं म्हणतात. दुसरं, जग भासमान असून, असत असून सुद्धा ते सत वाटणं, याला जगत सत्यत्व भ्रांती असं म्हणतात. वास्तविक पाहता जग हे जे आहे ते मिथ्या आहे, आभासिक आहे. रज्जूवर ज्याप्रमाणे सर्प भासतो, मृगजळामध्ये ज्याप्रमाणे नसून जळ दिसतं, त्याप्रमाणे आत्मस्वरूपावर देह आणि ब्रह्मस्वरूपावर जग जे आहे ते तुम्हाला आम्हाला या ठिकाणी भासमान व्हायला लागलेलं आहे. आणि असं भासमान दिसणारं जे जग आहे त्याला सत्य समजणं, याला जगत सत्यत्व भ्रांती असं म्हणतात. आणि ह्या भ्रांतीमध्ये माझं मन ग्रासलेलं आहे. आणि तिसरी भ्रांती कुठली आहे? इथं अर्जुनाच्या चित्ताला झालेली. वास्तविक पाहता तो या युद्धाचा निमित्त मात्र आहे. प्रत्यक्ष त्याच्या हाताने जरी धनुष्यबाण सुटत असले तरी प्रत्येक जीव जो आहे तो स्वतःच्या कर्मानीच हा मृत्यू ओढवून घेणारा असतो. मारणारा निमित्त मात्र आहे आणि मरणारा जो आहे तो त्याच्या कर्माने मरत असतो, असा या ठिकाणी कर्मविपाकाचा सिद्धांत आपल्या समोर आहे. पण तरी सुद्धा मी मारणारा आणि हे मरणारे म्हणजे कर्तृत्वाचा जो काही अहंकार होता तोही या ठिकाणी अर्जुनाच्या बुद्धीला त्या ठिकाणी भ्रांती रूपाने ग्रास करत होता. आणि म्हणून इथं म्हटलेले आहे की जे मन हे भ्रांती ग्रासिले का आता काय हित आपुले तेही नयणे, की देवा ह्या प्रकारच्या भ्रांत अवस्थेमध्ये माझं मन सध्या अडकलेलं आहे आणि त्यामुळे खरं हित कशात आहे, शाश्वत हित कशात आहे, माझं सुद्धा आणि या जगाचं सुद्धा शाश्वत हित कशात आहे ते मला नक्की कळत नाही. आणि हे त्याला कळलं हे या ठिकाणी विशेष आहे, फार महत्वाचं आहे की आपल्याला काही कळत नाही हे कळणं सुद्धा परमार्थामध्ये एक प्रगतीचं काय आहे तर पुढचं पाऊल आहे. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे नीके ते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू. तरी श्रीकृष्णा आता खरं हित जे माझं आणि या जगताचं आहे ते नक्की कशात आहे ते तूच आम्हाला स्पष्टपणे सांगू शकशील, कारण तू आमचा कोण आहेस. अनेक संकटामध्ये अखंड भगवंताचंच चिंतन असल्यामुळे श्रीकृष्ण जो आहे तो त्यांचा सतत पाठी असलेला आपल्याला अनेक कथांमधून दिसतो. इथं या ठिकाणी म्हणतायत की तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमुते, की तूच आमचा बंधू आहे, गुरु आहे. म्हणजे त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. ह्या श्लोकाचं हे रूपांतर या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेलं आहे की गुरु बंधू माता पिता हे सगळं काही तूच आहेस, इष्टदेवता सुद्धा तूच आहेस. आणि आमच्यावर आतापर्यंत जे आध्यात्मिक त्यानंतर अधिभौतिक आणि आदिदैविक असे जे काही आतापर्यंत संकटे आलेली आहेत त्या सर्व संकटामध्ये आमचं संरक्षण करणं हे तू कायमचं काय केलेलं आहेस तर ब्रीद पालन केलेलं आहेस. कायम आम्हाला अनेक संकटातून तू आम्हाला तारलेला आहेस. आता श्रीकृष्ण अर्जुनाला पांडवांना सारखा तारतो आणि आम्हाला मात्र तारत नाही, असं काही त्याच्याजवळ आहे का? असं नव्हे, पण हे सदैव ते काय आहेत तर द्वारकेचे राणे पांडवा घरी, असं हरिपाठामध्ये आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊली सांगतात
की पांडवांच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं अखंड अनुसंधान असल्यामुळे आणि कर्ता करविता आपल्या जीवनाचा तोच आहे असं त्यांच्या अखंड लक्षात असल्यामुळे वेळोवेळी त्यांच्या प्रसंगामध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मदतीला तिथं हजर होते. जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अभ्यरू का सरिता ते सागरू त्यजी केवी. सरिता ज्या वेळेला अनेक दगड धोंडे पार करत करत त्या समुद्रापर्यंत पोहोचते त्यावेळेला तिचा कधी समुद्र अभ्यर करतो का. आणि श्री गुरु जे आहेत ते शरण आलेल्या शिष्याचा तरी कधी अभ्यर करतात का. तिसरं एक उदाहरण दिलेलं आहे की तान्ह्या मुलाला आपल्या आईशिवाय दुसरा कुठलाही आधार नसतो, मग त्या मुलाला सोडून ती आई कधी दूर जाते का. तसं तैसा सर्वापरी आम्हासी देवा तूची एका हासी आणि बोलिले जरी न मानसी मागील माझे. की सर्व तऱ्हेने तूच आमचा एकमेव आधार आहे. तुकाराम महाराजांचा सुद्धा या पद्धतीचा एक अभंग आहे की कृष्ण माझा माता कृष्ण माझी पिता, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता. या पद्धतीने कृष्ण चुलता कृष्ण भाऊ ह्या पद्धतीने त्यांनी तो अभंग लिहिलेला आहे की सारे नाते जे आहेत ते सगळे कृष्णाशी त्यांनी जोडलेले आहेत. म्हणजे कृष्ण हाच जीवनाचा एकमेव आधार आहे. तर या ठिकाणी अर्जुन सुद्धा म्हणतोय की देवा तूच आमच्या जीवनाचा सर्वस्वी आधार आहे आणि मी आतापर्यंत जी काही अज्ञानातून बडबड केलेली आहेस ती जर तुला अजिबात मान्य नसेल तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरे ना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. तर हे पुरुषोत्तम श्रीकृष्णा युद्ध करणे किंवा न करणे यापैकी आम्हाला नक्की योग्य काय आहे हे सांगणं जे आहे ते तुझ्याशिवाय दुसरा कोणीही आता सांगू शकणार नाही. आता संत आणि श्री गुरु हेच तुमचं आमचं खऱ्या हिताचं काय आहे ते सांगू शकतात. कशावरून तर त्यांचं स्वतःचा स्वार्थ त्यामध्ये अजिबात कधीही डोकावत नाही. कैसी कळवळ्याची जाती करती लाभाविण प्रीती असं संतांविषयी बोललं जातं की त्यांनाच आपली काय असते खऱ्या हिताची चिंता असते आणि म्हणून समाजाकडून त्यांना कितीही जरी त्रास झालेला असला तरी या समाजाच्याच कल्याणासाठी संत जे आहेत ते अखंड झटत असतात. श्री गुरु जे आहेत ते अखंड आपल्या शिष्याला आहे त्या भूमिकेवरून वर आणण्याचा सतत प्रयत्न करत असतात. इथं अर्जुन सुद्धा म्हणतो की आमच्या हिताचं काय आहे, आमच्यासाठी आता सद्यस्थितीमध्ये कुठलं कर्म करणं योग्य आहे त्याचा निर्णय जो आहे तो तूच आता घेशील आणि तू जो निर्णय घेशील त्याप्रमाणे आम्ही पुढे वागण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे आता लवकरात लवकर ते तू मला सांग. हे सकळ कुळ देखोनी जो शोकू उपनलासे मनी तो तुझिया वाक्या वाचुनी न जाय आणिके. हे सुद्धा या ठिकाणी श्री अर्जुनाला पूर्णपणे कळलेलं आहे की आपल्या चित्तामध्ये या स्वजनांना पाहून जो काही मोह निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या मृत्यूच्या भीतीने जो काही शोक चित्तामध्ये निर्माण झालेला आहे तो शोक श्री गुरूंच्या वचनाशिवाय श्रीकृष्णाच्या वचनाशिवाय कदापिही निवृत्त होणार नाही. हे पण या ठिकाणी पूर्णपणे अर्जुनाने जाणलेलं आहे. उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की एक वेळ पृथ्वीचे निष्कंटक राज्य जे आहे ते क्षत्रियांना मिळू शकेल. व्यवस्थित यज्ञ जर केलेले असतील, हजारो यज्ञ बिनचूकपणे जर केलेले असतील तर इंद्रपद सुद्धा प्राप्त होऊ शकतं. पण मनामधला हा शोक आणि मोह जो आहे तो स्वतःच्या स्वतः दूर करणं कदापिही शक्य नाही. मग हा शोक आणि मोह यांनी व्यापलेलं जे आपलं मन आहे त्यातून होणारं निर्माण होणारं जे अंतःकरणातलं दुःख आहे ते दूर करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे तर संतांच्या वचनामध्ये, श्रुती माऊलीच्या सिद्धांतामध्ये आणि श्री गुरूंच्या उपदेशामध्येच हे सामर्थ्य आहे. पण आपल्या ठिकाणी मोह निर्माण झालेला आहे हे लक्षात येऊन तो मोह निवृत्त करण्यासाठी आपण श्री गुरूंकडे शरण जायला मात्र हवं. इथं म्हटलेलं आहे की असं अर्जुन बोलल्यानंतर भगवंताच्याही लक्षात आलेलं आहे की हा कारुण्याने पूर्णपणे आता ग्रासलेला आहे
आणि कारुण्याने ग्रासलेला, मोहामध्ये अडकलेला असा जो अर्जुन आहे, त्याचं हृदय कसं आहे तर अत्यंत नाजूक असं त्याचं आहे. कारण स्वजन पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये पूर्णपणे प्रेम निर्माण झालेलं आहे. मग आता ह्याच्या चित्तामध्ये नेमकं सद्यस्थितीमध्ये काय झालेलं आहे तर नाजूक असणाऱ्या या हृदयाला कारुण्य रूप नको त्या ठिकाणी कारुण्य निर्माण करून एखादा जणू संध्याकाळच्या वेळेला सर्प चावावा तसा अज्ञानाचा सर्प जो आहे तो ह्या ठिकाणी अर्जुनाला चावलेला आहे. आणि ते विष जे आहे ते पूर्णपणे त्याच्या अंगामध्ये आता अज्ञानाचं आणि मोहाचं पूर्णपणे भरलेलं आहे. आता हे अज्ञानाचं विष, मोहाचं विष जर बाजूला काढायचं असेल तर याला वरवरचा उपाय करून चालणार नाही. तैसिया पंडू कुमारा व्याकुळा, मिरवतसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपावशे अवलीळा रक्षिला आता. की शोकमोहाने व्याकुळ झालेला जो अर्जुन आहे त्याचं विष उतरवण्यासाठी त्याच्याजवळ मांत्रिक कोण आहे आणि त्यांनी कोणाला शरण जाऊन विचारलेला आहे तर श्रीकृष्णासारखा महामांत्रिक जो आहे तोच या ठिकाणी प्रत्यक्ष अर्जुनासमोर उभा आहे आणि अर्जुनही त्याला पूर्णपणाने शरण गेलेला आहे. म्हणून या अज्ञान सर्पानी चावलेल्या विषातून उतरवणारा जो काही विचार आहे तो आता विचार या ठिकाणी भगवंत त्याला सांगणार आहेत. म्हणून तो पार्थू मोह फणीग्रस्तू, काय म्हटलेलं आहे त्याला, मोह फणीग्रस्तू, की मोह ह्या सापानी, अज्ञान ह्या सापानीच त्याला आता काय केलेलं आहे तर विषग्रस्त करून सोडलेलं आहे. पण रक्षण करणारे या ठिकाणी महामांत्रिक असे श्रीकृष्ण असल्यामुळे अर्जुनाचं नक्की रक्षण या ठिकाणी होणार आहे. तयापरी तो धनुर्धरू, जाहलासे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वणवला का. की एखादा मोठा पर्वत जो आहे तो उन्हाळ्यामध्ये काय होतो तर वणव्याने प्रज्वलित होतो, म्हणजे अग्नी त्या पर्वताला जणू काही ग्रासण्यासाठी येतो. त्याप्रमाणे धैर्यवान अर्जुनाला या मोहानी सद्यस्थितीमध्ये काय केलेलं आहे तर ग्रासलेलं आहे. पण त्या ठिकाणी आता त्याला सोडवणूक करणारे कोण आहेत तर प्रत्यक्ष भगवंत आहेत. कारण त्याला का सोडवणार आहेत तर संजय या ठिकाणी अर्जुनाचं वर्णन करत आहेत की तो जरी मी युद्ध करणार नाही असं अज्ञानाने बोलत असला तरी सुद्धा हा कसा आहे अर्जुन तर त्यांनी निद्रेला जिंकलेला आहे, तो पराक्रमी आहे. आतापर्यंत भगवंतांनी जे सांगितलं तेच त्यांनी काय केलेलं आहे तर ऐकलेलं आहे आणि त्यामुळे त्याचं हे पटत नसणारं बोलणं ऐकून या ठिकाणी श्रीकृष्ण सुद्धा काय झालेलं आहे तर आश्चर्यचकित झालेला आहे की या मोहाने याला कसं ग्रासलेलं आहे. पण त्याच्यामधून बाहेर काढण्याचं काम मात्र आता भगवंत त्या ठिकाणी करणार आहेत. आणि म्हणून किंचित हसल्यासारखं करून भगवंतांनी त्याच्याशी काय केलेलं आहे तर बोलायला सुरुवात केलेली आहे. हा उमजे आता कवणे परी, कैसेनी धीरू स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. आता ह्याची समजूत कशा प्रकाराने घालावी म्हणजे याच्या ठिकाणचं हे पिशाच जे आहे ते नाहीसं होईल असं त्या ठिकाणी भगवंताला वाटतंय. ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृता सम दिव्य औषधी, वैद्य सूची निरवधी निदानीची. की एखादा वैद्य जो आहे तो रोग्याचं अमर्याद वाढलेलं असा एखादा रोग पाहिल्यानंतर की आता याची शेवटची अवस्था जवळ आलेली आहे, त्याच्यातून जर त्याला बाहेर काढायचं असेल तर औषध सुद्धा त्याच पद्धतीचं दिलं पाहिजे की जेणेकरून त्याच्या व्याधीतून त्याची सुटका होईल असा विचार करून व्यवस्थित निदान करूनच त्याच्यावर त्याचं औषध देतो. त्याप्रमाणे इथं भगवंत आता काय करणार आहे तर व्यवस्थित असणारं विचाररूपी औषध, कारण या भवरोगातून सुटण्यासाठी कुठली औषधी वापरणार आहेत भगवान तर भगवान विचाररूपी औषधी वापरणार आहेत. आणि 18 अध्यायापर्यंत त्याच्या बुद्धीला झालेले जे कुयोग आहेत ते काढून टाकून त्या बुद्धीला सुयोग निर्माण होण्यासाठी जे काही करावायचं आहे ते या ठिकाणी भगवंत जे आहेत ते करणार आहेत.
ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थुकले स्नेह आती. की या मोहनिवृत्तीचा आता उपाय आपण शोधला पाहिजे आणि त्याला सांगितला पाहिजे असं भगवंताच्या मनात येतं. आणि मग किंचित थोडंसं रागावून ते आधी त्याला बोलायला सुरुवात करतात. आता आईचा राग ज्या वेळेला मुलांवर निघतो त्यावेळेला मुलांना सुधरवण्यासाठी तो राग त्या ठिकाणी तिने आणलेला असतो, पण आतून मात्र त्या मुलाविषयीचं प्रेम आणि हिताची जाणीवच तिच्या मनात असते. त्याप्रमाणे इथं श्रीकृष्णाचे सुद्धा मन जे आहे ते अर्जुनाविषयीचं ह्याच पद्धतीचं झालेलं आहे. आणि मग 11व्या श्लोकापासून म्हणजे भगवद्गीतेतल्या 2ऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून तत्वज्ञान सांगण्याचा म्हणजे शोक निवृत्तीचं शास्त्र सांगण्याचा जो उपक्रम भगवद्गीतेमध्ये आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे. भगवंत त्याला सुरुवातीलाच म्हणतात की मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुवा येथा आदरिले माझा रिची. की अर्जुना आज मी एक मोठं आश्चर्य पाहतो आहे. आणि ते आश्चर्य काय आहे तर तू स्वतःला अतिशय शहाणा समजत आहेस आणि शहाणा समजतोस पण मूर्खपणा मात्र काही सोडत नाहीयेस. आणि म्हणून तुला उपदेश करावा असं म्हटलं तर मी उपदेश करण्याच्या आधीच तूच मला लांबलचक असं मोठं भाषण देतो आहेस. तूच सुरुवातीला 1ल्या आणि 2ऱ्या अध्यायामध्ये सुरुवातीला भगवंत गप्प आहेत आणि अर्जुनच बोलत सुटलेला आहे. तरी सांगपा अर्जुना तुझपासून स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्वरचना ते लटके काही. या ठिकाणी भगवंत त्याला एक प्रश्न विचारतात की तुला एवढी या जगताची काळजी वाटते, तुला या सगळ्यांच्या मृत्यूची एवढी काळजी लागून राहिलेली आहे आणि त्यानंतर धर्म टिकेल की नाही वगैरे वगैरे तू जे काय चर्चा करतो आहेस, मला एका प्रश्नाचं उत्तर दे की ही सगळी सृष्टी काय तूच निर्माण केलेली आहेस का? तिला सांभाळणं हे तुझंच कार्य आहे का? तूच या विश्वाची व्यवस्थित पद्धतीने निर्मिती केलेली आहेस का? हे आधी मला तू सांग. कारण श्रुती स्मृतीतून आम्ही जे ऐकलेलं आहे त्यामध्ये मात्र या सृष्टीची रचना परमेश्वराच्या संकल्पातून झालेली आहे असंच आजपर्यंत सगळेजण ऐकत आलेले आहेत आणि तशीच शिकवण श्रुती माऊलींनी दिलेली आहे. पण बरोबर त्याच्या विरुद्ध तू या ठिकाणी बोलतो आहेस आणि तुला त्याची सृष्टीची खूपच काळजी पडलेली आहे. हो का सांप्रत ऐसे जाहले, जे हे जन्ममृत्यू तुवा सृजिले, आणि नाशू पावे नाशिले तुझेनी काय. आता ह्या चालू काळात काही वेगळं बदल झालेला आहे का? कारण सातत्याने आपण ऐकतो आहोत की उत्पत्ती स्थिती आणि लयाचं काम करणारा कोण आहे तर परमेश्वरच आहे. मग हे सगळेजण जे आहेत ते काय तू निर्माण केलेले आहेस का? आणि तू त्यांना मारणार आहेस का? का तेच त्यांच्या कर्माने पूर्णपणे मरणार आहेत? त्यांच्या मृत्यूचं कारण तू आहेस का त्यांचं कर्म आहे? हे तू एकदा समजून घे. तू भ्रमलेपणे अहंकृती, यासी घातू न धरसी चित्ती, तरी सांगे काही हे होती चिरंतन. की मी करता आहे या भ्रमाने तुझी बुद्धी सध्या काय झालेली आहे तर ग्रासलेली आहे. आणि म्हणून आपल्या मनात त्यांचा नाश करण्याचे नाही असे तू मला वारंवार सांगतो आहेस. की तू एक वधिता आणि सकळ लोकू हा मरता, ऐसी भ्रांती झणे चित्ता येओ देसी. की या ठिकाणी काय आहे की तूच एक या सगळ्या लोकांना मारणारा आहेस आणि हे सर्व लोक जे आहेत ते तुझ्या हाताने मरणारे आहेत असा तुला जो भ्रम झालेला आहे तो मुळात चित्तातून काढून टाक. कारण प्रत्येक जण जो आहे तो आपल्या कर्मानेच निश्चित मरत असतो आणि निमित्त मात्र दुसरं कुठलं तरी कारण असतं. अनादि सिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे, तरी तुवा का सोचावे सांगे मज. कारण हे सर्व जग जे आहे ते स्वभावतःच उत्पन्न होतं आणि स्वभावतःच नष्ट होतं. या सर्व घडामोडी ज्या आहेत त्या अनंत कालापासून चालू असलेल्या आहेत. त्यामुळे या भीष्मादिकांविषयी किंवा त्यांना मारण्याविषयी द्रोणाचार्य, कृपाचार्य, तुझे सगळे चुलत बांधव यांना मी मारणारा आहे असं जे तुला वाटत आहे तोच तुझ्या चित्ताला झालेला मोठा भ्रम आहे. तू निमित्त मात्र आहेस. ते त्यांच्या कर्माने मरणारे आहेत हे तू लक्षात घे. देखे विवेकी जे होती ते दोही तेही न शोचिती, जे होय जाय हे भ्रांती म्हणवनिया.
असे पहा, या ठिकाणी भगवंत म्हणतात की आत्मानात्म विचार करणारे असे जे ज्ञानी आहेत, असे जे विवेकी आहेत, ते या जगताच्या उत्पत्तीचाही हर्ष करत नाही आणि नाशाचा सुद्धा शोक करत नाही. कारण होणे आणि जाणे हे जे काय आपल्याला दिसत आहे तो निव्वळ भ्रम आहे, हे त्यांना आतून पूर्णपणे कळलेलं असतं. एक सुंदर अशी डॉक्टर काकांची या ठिकाणी अद्वैत मकरन मधली ओवी आहे की त्या स्वरूपाचं वर्णन करताना काका म्हणतात, तया आदिना अंत मांगल्याची मूर्तिमंत आनंद कदा ना खंत जगता लागे. की ते स्वरूप जे आहे त्या स्वरूपाच्या सत्तेवर या सर्व जगताची उत्पत्ती स्थिती लय जरी होत चाललेली असली तरी त्या स्वरूपाला मात्र यत्किंचित सुद्धा उत्पत्ती स्थिती लयाचा धक्काही लागत नाही, त्रासही होत नाही. आणि असंच आपलं आणि सर्व जीवांचं स्वरूप आहे हे ज्याच्या लक्षात आलेलं आहे, ज्याने या जगताचा स्वभाव ओळखलेला आहे. या जगताचा स्वभाव कसा आहे तर उपजे ते नासे. जे जे उत्पन्न झालेलं आहे ते ते नाश पावणारच आहे. जे जे जन्माला आलेलं आहे ते ते मृत्यूपंथाने जाणारच आहे. आणि मग ते मृत्यूपंथाने कसे जाणार आहेत तर ते ते त्यांच्या कर्मामुळे जाणार आहेत. आपण जे आहोत ते मात्र निमित्त मात्र आहोत. हे जोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही तोपर्यंत चित्तातली व्याकुळता जी तुझ्या आहे, तुझ्या चित्तामध्ये जो आगामी घडणाऱ्या घटनांचा शोक निर्माण झालेला आहे तो तोपर्यंत कमी होणार नाही. आणि म्हणून लक्षात घ्यायचं आहे की उपाधी जी आहे ती उपाधीला मारणार आहे. अर्जुन रूपी उपाधी द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य रूपी उपाधीला मारणार आहेत. युद्ध हा दोन उपाधींचा काय आहे तर या ठिकाणी दोन उपाधींचा व्यवहार आहे. पण दोन्हीही ठिकाणी आत्मा नावाचं जे तत्व आहे ते मात्र दोन्ही ठिकाणी एकमेव अद्वितीय, एकसारखं, भेद नसणारं असं अभेदाने भरलेलंच ते तत्व आहे. म्हणून मूळच्या स्वरूपाला यत्किंचित सुद्धा कोणाचाही धक्का लागणार नाही. उपाधी ज्या आहेत त्या मरताना दिसतील, पडताना दिसतील, पण आत्मस्वरूपाला मात्र धक्का अजिबात लागणार नाही. अर्जुना सांगेन ऐक, एथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आधी करुणी. की अर्जुना तुला एक गोष्ट या ठिकाणी मी सांगतो की आम्ही तुम्ही आणि राजे आधी करून हे सगळं जे काय तुम्हाला आम्हाला भासमान होतंय ते कसं आहे तर ते निश्चितपणे नाश पावणारं आहे. आणि म्हणून त्या नाशाचं दुःख करण्याचं अजिबात कारण नाही. या सर्वांचे असणे आणि नसणे हे कसं आहे तर भ्रांती स्वरूप आहे. आत्मस्वरूप जे आहे ते प्रत्येकाचं कायमचं तेवढंच तितकंच तसंच राहणार आहे. देह आला काय आणि गेला काय, देह येणार आहे आणि जाणार आहे, पण आतलं जे चैतन्य आहे ते मात्र सर्वांचं कायमचं तसंच राहणार आहे. आणि अशा चैतन्याला जो ओळखतो तो येण्या जाणाऱ्या गोष्टीचा कधीही शोक करत नाही. म्हणून अशोच्या नन्वशोच्यस्त्वम ह्या पद्धतीने या ठिकाणी शोक निवृत्तीचं शास्त्र सांगायला भगवंतांनी काय केलेली आहे तर सुरुवात केलेली आहे. हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. कारण उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हे दोन धर्म जे आहेत ते अज्ञानामुळे भासतात आणि त्याला जोपर्यंत आपण सत्यत्व देतो तोपर्यंत शोक निवृत्ती होऊ शकत नाही. एरवी या दोन्ही ठिकाणी असणारी जी आत्मवस्तू आहे ती मात्र परमार्थतः अविनाशीच आहे. ती कधीही नाहीशी होत नाही. आणि म्हणून त्या वस्तूला म्हणजे ब्रह्मस्वरूपाला जो ओळखतो तो जन्म मरणाच्या भयातून सुद्धा सुटतो. आणि त्या स्वरूपाला ओळखल्यानंतरचं जे युद्ध आहे ते युद्ध म्हणजे एक परमेश्वराची लीला. ह्या पद्धतीने तुला तिकडं पाहता येईल. एक उदाहरण देतात या ठिकाणी भगवंत, तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाले विचारी पा.
की वाऱ्याचे हलने बंद पडले किंवा पाणी आपोआपच सपाट झाले तर इथं कोणी काही मेलं आहे का याचा तूच विचार कर. कारण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या आहेत. म्हणून येणाऱ्या आणि जाणाऱ्या गोष्टीचा कधीही शोक करू नये. आणि अशा गोष्टींचा जो शोक करतो तो मोहामध्ये अडकलेला असतो. आणि म्हणून या मोहामधून बाहेर पाडणारं जे तत्वज्ञान आहे ते या ठिकाणी भगवंत अर्जुनाला काय करत आहेत तर समजून सांगत आहेत. भगवंत पुढे म्हणतात की अरे हे जे शरीर, ज्या शरीराला मारण्यासाठी तू घाबरत आहेस, हे जे शरीर आहे ते शरीर कसं आहे तर वयोमानाने त्याच्यामध्ये सतत बदल होत जाणार आहे. जसं ते जन्माला आलेलं आहे, काही काळ टिकणार आहे. या शरीरामध्ये बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य अशा 3 अवस्था सुद्धा या देहाच्या सान्निध्याने प्रत्येक जीवाला अनुभवाला येतात. पण हे सगळं येणारं आणि जाणारं आहे. जो जो जन्माला आलेला आहे तो तो मृत्यूपंथाने जाणार आहे. म्हणून या जगताला मृत्यूभूमी असं म्हणतात. आणि ते कसं आहे तर हे शरीर जे आहे ते विकारशीलच आहे. कुमार अवस्थेमध्ये ते वेगळं दिसतं, बाल्यावस्थेमध्ये ते वेगळं दिसतं आणि त्याची एक एक अवस्था जी आहे ती नंतर नंतर नष्ट होत जाते. त्याचप्रमाणे वार्धक्यानंतर म्रियते नावाचा एक विकार जो आहे तो या शरीराला आहे. अस्ति, जायते, वर्धते, विपरिमनते, अपक्षीयते आणि म्रियते असे 6 विकार जे आहेत ते विकार या शरीराला धरूनच असतात. म्हणून तू त्यांना मारलं नाही मारलं तरी ते आपल्या आपल्या कर्माने नक्कीच मरणारे आहेत, नष्ट होणारे आहेत. आणि म्हणून जे नष्ट होणारं आहे त्याचं दुःख करण्यात काय अर्थ आहे. तैसी चैतन्याची या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया पाही व्यामोह दुःख. की शरीर एकाच नित्य अशा आत्मचैतन्याच्या ठिकाणी वेगळी वेगळी शरीरे जी आहेत ती उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. परंतु आत्मा नावाचं तत्व जे आहे ते मात्र सर्वत्र सदा समत्वानी अखंड असतं. आणि म्हणून या येणाऱ्या जाणाऱ्या शरीराची खंत, खेद, दुःख जराही करू नये. आणि या दुःखात अडकणं ह्यालाच मोठी भ्रांती असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या भ्रांतीतून स्वतःची सुटका करून घेण्याचा तू आता काय केला पाहिजे तर प्रयत्न केला पाहिजे. पुढे म्हटलेलं आहे की हे सगळं शरीर जे आहे ते शरीर, त्या शरीरात असणारे इंद्रिये आणि त्या इंद्रियाद्वारे सेवन केलेले विषय, या सगळ्या कार्यक्रमातून काय चाललेलं असतं तर त्या ठिकाणी सुख, दुःख, लाभ, हानी, जय, पराजय इत्यादी जे 4 द्वंद्व आहेत त्या द्वंद्वाची निर्मिती करून देणं हेच या इंद्रियांचं, विषयांचं काय आहे तर काम आहे. आणि ह्या द्वंद्वामध्ये अडकणं हे भ्रांतीमूलक आहे. हे कसं आहे तर एथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तेही आकळी जे अंतःकरण म्हणून भ्रमे. की आत्मा जो आहे तो नित्य आहे, देह जो आहे तो अनित्य आहे. आणि हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत जीव जो आहे तो इंद्रियांच्या, शरीराच्या अधीन होऊन राहतो. आणि बहिर्मुख झालेला जीवात्मा जो आहे तो सतत या जन्म मृत्यूचा विचार करत राहतो. इंद्रियांनी जर अंतःकरणाला स्वाधीन ठेवलेले असेल म्हणजे अंतर्मुख केलेले असेल तर त्या ठिकाणी विवेक उत्पन्न होतो. आणि इंद्रियांनी जर अंतःकरणाला बहिर्मुख करून टाकलेला असेल तर त्या ठिकाणी अविचार जो आहे तो वाढत जातो. आणि मग देहालाच अनेक जण आत्मा म्हणजे अत्यंत प्रिय, अत्यंत जवळचा असं स्वतःचा देहच समजतात. विषय जे आहेत ते सुखरूप आहे असं समजतात. जग जे आहे ते सत्य आहे असं समजतात. आणि ईश्वर नावाचं तत्व त्याचा अभावच आहे ह्या पद्धतीचा भ्रम जो आहे तो अशा देहात्मवादी लोकांच्या ठिकाणी, बहिर्मुख असणाऱ्या वृत्तीच्या ठिकाणी वाढतच जातो. इंद्रिये विषय सेवती तेथ हर्षशोक उपजती ते अंतर आपलविती संगे येणे. की प्रथम
इंद्रिये जे आहेत ते विषयांचं सेवन करतात आणि त्या विषयांच्या ठिकाणी जेव्हा अनुकूल प्रतिकूल भावना अंतःकरण निर्माण करतं त्यावेळेला अनुकूल भावनेमुळे सुख निर्माण होतं, प्रतिकूल भावनेमुळे दुःख निर्माण होतं आणि ही सुखदुःखादी द्वंद्वे जी आहेत ती तुमच्या आमच्या अंतःकरणाला पूर्णपणे व्यापून टाकतात आणि सुखदुःखांनी व्याप्त झालेल्या अंतःकरणाला आनंद स्वरूप असणारा आपला आत्मा जो आहे त्याविषयीचा मात्र बोध जो आहे तो त्या ठिकाणी अत्यंत पुसट झाल्यासारखा होतो। आपण आत्मरूप आनंदरूप असून सुद्धा मी सुखी आहे मी दुःखी आहे ह्या पद्धतीचं बरळणं जे आहे ते ह्या लोकांच्या ठिकाणी सुरू राहतं। या ठिकाणी त्या 5 विषयांचं वर्णन इथं ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे। देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथे द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे, की शब्दाच्या माध्यमातून निंदा आणि स्तुती या 2 गोष्टी निर्माण होतात। निंदेने आपल्याला दुःख होतं आणि स्तुतीने आपल्याला सुख होतं, पण ह्या दोन्हीच्या मागे एका शब्दाशिवाय दुसरं काही नाही आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या शब्दांचा स्पर्श सुद्धा होत नाही, हे आपल्या लक्षात येत नाही। मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण वपुचेनी संगे कारण संतोष देखा, की स्पर्शा मृदू आणि कठीण हे आपल्याला कशामुळे समजतं तर स्पर्शामुळे समजतं। मृदू जे आहे स्पर्श तो अत्यंत तुम्हाला आम्हाला सुखावह असतो, कठीण स्पर्श जो आहे तो दुःखावह असतो। हे सगळे कशाचे कारण आहेत तर संतोष देणं आणि असंतोष देणं या पद्धतीने हे सगळे काय आहेत तर बांधलेले आहे। भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे, की नेत्राद्वारे जे दृश्य आपण पाहतो त्यामध्ये काही अत्यंत सुंदर सौंदर्याने संपन्न असणाऱ्या गोष्टीही आपल्याला दिसतात आणि काही अत्यंत भयावह सुद्धा गोष्टी तुम्हाला आम्हाला दिसतात। आता कलकत्त्याची काली माता कशी वाटते आपल्याला तर भयावह वाटते, पण ते सुद्धा देवाचं स्वरूप आहे हे मात्र आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवत नाही। नंतर सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादू तोषू देता, की सुगंध आणि दुर्गंध जो आहे तो एका गंधाचाच प्रकार आहे, पण त्याचे 2 प्रकार आपल्याला जाणवतात आणि त्या ठिकाणी आनंद किंवा दुःख देण्याचं काय निर्माण होतं मग सामर्थ्य निर्माण होतं। तैसाच द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू, की रस हा विषय सुद्धा सामान्य रूपाने एकच असला तरी सुद्धा चवीच्या निमित्ताने जीवाला आवड नावड निर्माण होते आणि म्हणून हा विषयांचा संबंध जेव्हा जेव्हा अंतःकरणाला येतो त्या वेळेला त्या ठिकाणी काय निर्माण होतं तर जीवाला मूळ ब्रह्माच्या ज्ञानापासून हा विषयांचा संग जो आहे तो खाली ओढणारा आहे, कारण अंतःकरणामध्ये त्या निमित्ताने द्वंद्व निर्माण होतं आणि द्वंद्वाकुल झालेलं जे अंतःकरण आहे ते अत्यंत चंचल या ठिकाणी होऊन जातं आणि चंचल असणाऱ्या अंतःकरणाला आत्मस्वरूपाचा वेध जो आहे तो कधीही घेता येत नाही। देखे इंद्रिया अधीन होईजे तै शीतोष्णाते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे, की ज्या वेळेला आपलं अंतःकरण जे आहे ते या इंद्रियांच्या अधीन होऊन राहतं, म्हणजे आवड आणि नावड ह्याच्यामध्ये ते जोपर्यंत गुंतून राहतं तोपर्यंत जीवाला सुखदुःखांनी सारखं काय होऊन जातं तर पछाडल्यासारखं होतं। या विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा, की इंद्रियांचा असा स्वभावच आहे की त्यांना या विषया वाचून दुसरं काही रम्य असं वाटतच नाही। हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्रजाती, हे विषय कसा आहे म्हणशील तर या ठिकाणी मृगजळाचं उदाहरण दिलेलं आहे, की माध्यान्ह काळी रोहिणी मुहूर्तावर काय दिसतं तर जमिनीवर पाणी असल्याचा भास होतो। आता पाणी असल्याचा भास जरी निर्माण झालेला असला तरी त्या ठिकाणी पाणी मात्र अजिबात नसतं। त्याप्रमाणे या विषयांमध्ये कितीही रम्यता वाटत असली तरी पूर्ण सौख्याचा अनुभव देणं हे या विषयांच्या ठिकाणी कधीच शक्य नाही। आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींचं
करुणाष्टकातलं एक वचन आपल्याला या ठिकाणी आठवतं, विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, की विषयांच्या नादी लागून चित्ताला पूर्ण सुखरूपता येऊ शकत नाही. आता या विषय सेवनाचा आणि आमच्या लौकिक जीवनाचा, व्यावहारिक जीवनाचा निश्चितच संबंध आहे, पण देह धारणेपुरते व्यवहार करण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग करणे वेगळे आणि त्याच्या उपभोगांच्या मागे लागणे पूर्णपणे वेगळे. आणि म्हणून त्यांच्या नादी न लागता त्यांचा उपयोग करून घ्यायचा आहे, पण विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, हे मात्र पूर्णपणे आम्ही लक्षात ठेवायचं आहे. देखे अनित्य तिया परी म्हणून तू ते अव्हेरी, की विषय सुख हे कसं आहे तर अनित्य आहे, ते कायमस्वरूपी नाही, ते दुसऱ्यावर अवलंबून असलेलं असं आहे आणि ते तुम्हाला आम्हाला परावलंबीच करून टाकणारं आहे. म्हणून त्याच्यावर जीवन जगण्याचा प्रयत्न तू करू नकोस, त्याचा अव्हेर कर, विषय सुखाचा अव्हेर कर, अशी या ठिकाणी सूचना जी आहे, साधना जी आहे ती भगवंताने आम्हाला सांगितलेली आहे. कारण हे विषय मृगजळाप्रमाणे आहे, सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले, ह्या पद्धतीने हे विषय जे आहेत ते आम्हाला त्रास देत असतात. म्हणून विषयांचा केव्हाही संग बरा नाही, हे लक्षात ठेवून विषयी जणांचा आणि या विषयाचा त्याग करण्यातच तुमचं आमचं भलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. गणपती बाप्पा मोरया.